श्री स्वामी समर्थ। वैशाख महिना होता। दोघे प्रवासी प्रवास करीत होते। सूर्य वर येऊ लागला तसा तसा त्रास वाढत चालला होता। त्या रणरणत्या उन्हामध्ये चालणे त्यांना असह्य वाटू लागले होते। उष्णता खूप वाढली होती। प्रवासी हैराण झाले। थोडी का होईना पण सावली आणि थोडा वेळ विश्रांती मिळवण्यासाठी आतुर झाले होते। दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं होतं। त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढवला। थंडगार सावलीमध्ये बैठक मारली। थोड्या वेळाने ते तेथेच झोपी गेले आणि नंतर त्यांना झोपेतून जाग आली। तोवर ऊन उतरलं होतं। ते उठून बसले। एकाचं लक्ष वर झाडाकडे गेलं। तो म्हणू लागला, अरे केवढं मोठं झाड आहे हे। झाड पण काय कामाचं, ना फुलं ना फळं, अगदी निरुपयोगी आहे। दुसऱ्याने त्याच्याच हामध्ये हा म्हणून म्हणाला, हे असलं झाड कोण्या मूर्खानं लावलं कोणास ठाऊक, असा तो म्हणाला। हे झाड तोडून टाकण्याच्या लायकीचं आहे। हे झाड त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला। त्याची पानं जोरजोरात सडसडू लागली। झाड म्हणाला, मूर्खांनो, ऐन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात, माझ्या आश्रयाला आलात, मी थंडगार सावली दिली, ते इतक्यात विसरलात आणि माझ्याच जीवावर उठता की काय। मी नसतो तर तुमचं काय झालं असतं। प्रवासी वरमडले। त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला। या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला, गरज संपली की त्याला लाथाडायचं हे योग्य नाही। गरज सरो आणि वैद्य मरो ही अशातली ही कथा आहे। श्री स्वामी समर्थ।